नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. महापालिकेचे आरक्षण झाले घोषित. इच्छुकांची तयारी सुरू. पराभवास कारणीभूत ठरणाऱ्या महापौर पदावर कोण करेल दावा? अकोलेकरांनी बनावट मेसेज पासून सावध राहण्याची गरज. महिलेची 1 लाखांची फसवणूक आली समोर. मतदार जागृतीच्या कार्यक्रमासाठी RRC नेटवर्क सज्ज. नगर परिषदेच्या रणधुमाळीत गुरुवारपासून RRCचा रणसंग्राम. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागावर कोणत्या एलियनचा ताबा? कॉन्ट्रॅक्टर रजिस्ट्रेशनच्या अटींचा टेंडरमध्ये समावेश. संघटना झाली आक्रमक. शेतकऱ्यांना CCIचा जाच. कापूस उत्पादकांसाठी खासदार अनुप धोत्रे घेतील काय पुढाकार? आता सविस्तर बातम्या. अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी प्रमिलाताई ओक सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. 20 प्रभागातून 80 सदस्यांचे आरक्षण काढले. आज आरक्षण घोषित झाले, पण निवडणूक कधी लागणार असा प्रश्न अनुत्तरित आहे. आरक्षण सोडत चिठ्ठ्या मनपा गुजराती शाळा क्रमांक 1 मधील नीतू भरवाड, जिगर सिंधव, अजय सिंधव, काना भरवाड यांच्या हस्ते काढल्या. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 14 जागा राखीव आहेत. प्रभाग 2, 3, 4, 5, 6, 7, 9, 12, 13, 14, 16, 18, 19, 20 यातून 7 जागा महिलांसाठी आरक्षित केल्या. प्रभाग 2A, 3A, 5A, 6A, 7A, 14A व 18A प्रभागांचा समावेश होता. अनुसूचित जमातीसाठी प्रभाग 17A, 19-2 आरक्षित असून यातील 17A महिलांसाठी आरक्षण ठरले. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 21 जागा आहेत. प्रभाग 1A, 8A, 10A, 11A, 15A, 2B, 3B, 4B, 5B, 6B, 7B, 9B, 12B, 13B, 14B, 16B, 17B, 18B, 20B व 19 21 जागा सोडतीद्वारे 8B निश्चित करण्यात आली. तर महिलांसाठी 8 जागा आरक्षित करण्यात आल्या. तर प्रभाग 1A, 10A, 11A या 3 जागा सोडतीद्वारे निश्चित करण्यात आल्या. तर सर्वसाधारण प्रवर्ग तसेच महिलांसाठी 43 जागांचे प्रभाग निश्चित करण्यात आले. प्रभाग 1B सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण, ड सर्वसाधारण. प्रभाग 2 क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग 3 क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग 4 क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग 5 क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग 6 क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग 7 क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग 8 क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग 9 सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग 10B सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण, ड सर्वसाधारण. 11B सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण, ड सर्वसाधारण. 12 क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. 13 क सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण. 14 क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. 15B सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. 16 क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. 17 क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. 18 क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. 19 ड सर्वसाधारण महिला, 20 क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. माजी नगरसेवक तसेच राजकीय पक्षाचे नेते आणि नागरिक उपस्थित होते. आज आरक्षण घोषित झाले, पण निवडणूक डिसेंबरमध्ये होणार की जानेवारी हा प्रश्न अनुत्तरित आहे. 2025 रोजी महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या 20 प्रभागामधील 80 जागांमध्ये ज्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि या सर्व प्रभागामधील महिलांसाठी आरक्षित असलेल्या आणि खुल्या संवर्गातील महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागांची सोडतीद्वारे निश्चिती करण्यात आलेली आहे.
माननीय राज्य निवडणूक आयोगाने ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचे कटाक्षाने पालन करून आज या ठिकाणी अतिशय शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात ही आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडलेली आहे। यासाठी शहरामधील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, शहरातील उत्साही नागरिक आणि सर्व पत्रकार बंधू यांच्या उपस्थितीमध्ये हा सोडतीचा कार्यक्रम झालेला आहे आणि तो आम्ही आता याच्या पब्लिसिटी करू। त्याच्यामध्ये कोणाला काही शंका असेल तर त्याच्यामध्ये हरकत घेण्यासाठी सुद्धा संधी आहे। महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी प्रमिलाताई ओक सभागृह येथे आरक्षण सोडत घेण्यात आली। महानगरपालिकाकरिता निश्चित करण्यात आलेल्या एकूण 20 प्रभागातील 80 सदस्यांमध्ये 14 सदस्य हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी, 2 सदस्य हे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी, तर 21 सदस्य हे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी असे राखीव ठेवण्यात आले होते आणि खुल्या प्रवर्गातील एकूण 43 सदस्यांच्या जागा ह्या आरक्षित म्हणजे निश्चित करण्यात आल्या होत्या। यामध्ये आज महिलांचा आरक्षणाची आपण सोडत घेतली। त्यामध्ये 7 महिला अनुसूचित जाती, 1 महिला अनुसूचित जमाती, 11 महिला नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि 21 महिला ह्या सर्वसाधारण महिला, असं एकूण 50% प्रमाणे 40% जागा ह्या महिलांसाठी आपण आज इथे आरक्षित केलेल्या आहे। या सोडतीमध्ये आम्हाला विशेष म्हणजे राजराजेश्वर नेटवर्क यांनी आम्हाला थेट प्रक्षेपण करून महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात सहकार्य दिलं। तसेच महानगरपालिका क्षेत्रातील राजकीय प्रतिनिधी, पदाधिकारी, नागरिक आणि पत्रकार बांधवांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे। सर्वांचे धन्यवाद। बनावट मेसेजपासून अकोलेकरांनी सावध राहण्याची गरज आहे। पाण्याच्या बिलाच्या नावाखाली अकोलेकर महिलेची 1 लाखाची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून इतर अकोलेकरांनी सावध राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे। काही दिवसांपासून शहरातील नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर एक बनावट संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या संदेशात नळ कनेक्शन त्वरित अपडेट करा, अन्यथा पाणी पुरवठा खंडित केला जाईल असे खोटे आवाहन करण्यात येत आहे। या बनावट संदेशाला प्रतिसाद दिल्यामुळे खदान परिसरात राहणाऱ्या एका महिलेची तब्बल 1,05,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या पीडित महिलेने तातडीने खदान पोलीस ठाण्याच्या सायबर विभागात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। समोर एक मेसेज आलेला होता महानगरपालिकेच्या लोगोचा, त्याच्यावर ते नंबर दिलेला होता। ते म्हटले त्याच्यावर मेसेज हे आला होता की तुमचं पाणी बिल भरलेलं नाही आहे तर तुमची पाईपलाईन कट करण्यात येईल, तर त्वरित बिल भरण्याचं हे करा। तर म्हणून मग आम्ही 2-3 दिवसापासून आलेला होता पण घाबरलो किंवा कट करतील, म्हणून आम्ही ते त्यांच्या म्हणण्यानुसार त्याला कॉल केला। त्यांनी कॉलवर एक PDF पाठवली, ती PDF ऑन केली, त्याच्यामध्ये फक्त नाव, मोबाईल नंबर वगैरे टाकला। ते टाकल्यानंतर ते म्हटले की 10 रुपये तुम्हाला पेड करावं लागेल। तर पेड केलं तर नाही, आम्ही करायचा प्रयत्न केला पण केलं नाही। मला बाकीचं काही इन्फॉर्मेशन विचारलं ते मला टाकता नाही आली। त्यांना म्हटलं मला हे सर्व काही जमत नाही आहे त्याच्यात। ते म्हटले ठीक आहे। मग ते त्याच्यानंतर त्यांनी काय प्रोसिजर केली काय माहिती, ते फेल दाखवत होतं सर्व आणि लगेच थोड्या वेळाने मेसेज आले टोटल ट्रान्झॅक्शन झाले म्हणून। एक झालं होतं 59,000चं, एक झालं होतं 7-8 हजाराचं, दुसरं झालं 35,000चं ट्रान्झॅक्शन झालं। डायरेक्ट OTP आले, त्यानंतर समजलं की आमचे सगळे पैसे गेलेले होते। तेव्हा जवळपास किती अमाऊंट गेली? 1,07,000। पोलीस तक्रार केली आहे? हो, सायबर पोलीसमध्ये आम्ही केले लगेच 1 तासामध्ये। ते म्हटले की आम्ही बघतो। महापालिका प्रशासनाने नागरिकांना अशा बनावट संदेशापासून सावध राहण्याचे आवाहन वारंवार केले आहे। तरीही खदान परिसरातील एक महिला या फसवणुकीच्या जाळ्यात अडकली। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने तातडीने खदान पोलीस ठाण्यात धाव घेतली व सायबर विभागात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला। शहरात सोशल मीडियावर व्हायरल होणारा नळ कनेक्शन अपडेटचा संदेश पूर्णपणे बनावट आहे। पाणीपट्टी भरणे किंवा कोणत्याही कराच्या भरणा संबंधित कोणतीही शंका किंवा समस्या असल्यास नागरिकांनी थेट पाणीपुरवठा विभाग किंवा संबंधित महानगरपालिका विभागाशी संपर्क साधावा। कोणत्याही वैयक्तिक नंबरवर किंवा UPI द्वारे पैसे भरू नयेत। अकोला महानगरपालिकेतर्फे पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सर्व मालमत्ताचे सर्वेक्षण सुरू असून ज्या ठिकाणी नळ आहेत नाही आहेत, कुठल्या प्रकारचा नळ लावलेला आहे, वैध आहे अवैध आहे, असे सर्वेक्षण सुरू आहे। तरी सर्व अकोला शहरातील नागरिकांना याद्वारे सूचित करण्यात येते की त्यांनी सर्वेक्षण करणाऱ्या महानगरपालिकेच्या
मीटर रीडर या लोकांना सहकार्य करावे व आपले बिल अचूक येण्यासाठीच हा सगळा खटाटोप सुरू असल्याने आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. धन्यवाद. राजकीय घराणेशाहीने बाळापूर शहराचा विकास खुंटला आहे. हा खुंटलेला विकास कधी गतिमान होईल? ऐतिहासिक बाळापूरच्या लोकांचा आवाज बुलंद करण्यासाठी RRC न्यूज गुरुवारी रणसंग्राम कार्यक्रम घेऊन येत आहे. त्याचबरोबर पातूर येथे निवडणूक नसली तरी स्थानिकांच्या समस्यांना RRC न्यूज वाचा फोडणार आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजता पातूर येथे हा कार्यक्रम असेल. पातूर येथे नगर परिषद निवडणूक कोणामुळे थांबली, का थांबली हा मुद्दा प्रशासकीय कारण शोधण्याचा आहे. पण पातूर शहराचा विकास का खुंटला? पातूर शहरात स्ट्रीट लाईट्स, नाल्या, गटार, अस्वच्छता आणि पाणी पुरवठ्याची समस्या आजही कायम आहे. स्थानिक राजकीय पदाधिकारी आणि लोकांच्या सहभागातून RRC न्यूज मतदार जागृतीचा कार्यक्रम रणसंग्राम सादर करत आहे. या कार्यक्रमातून नगर परिषद निवडणूक जरी नसली तरी स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम रणसंग्राम या कार्यक्रमातून होणार आहे. तेव्हा आपणही या कार्यक्रमातून जुन्या बसस्थानकाजवळच्या मैदानात सकाळी हा कार्यक्रम होणार आहे. यात राजकीय दिग्गज नेत्यांबरोबर स्थानिक नागरिकांचा सहभाग असेल. बाळापूर नगर परिषदेला घराणेशाहीचे जेरीस आणले, त्याचा फटका स्थानिकांना बसला. स्थानिकांच्या जीवनात कुठलाच बदल नगर परिषदेच्या ढिसाळ कारभाराने झाला नाही. त्यामुळे नाल्या, पथदिवे, अतिक्रमित शहर ही बाळापूरची ओळख कायम राहिली. ही ओळख बाळापूरच्या स्थानिक रहिवाशांना बदलावी लागणार असून बाळापूरच्या स्थानिक नागरिकांचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीत मतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्यासाठी RRC रणसंग्राम या कार्यक्रमातून मतदार जागृती अभियान राबविणार आहे. गुरुवारी दुपारी 3 वाजता येणार आहे. ST डेपो समोरच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार असून यात दिग्गज राजकारणी, स्थानिक नागरिकांचा सहभाग असेल. जिल्हा परिषदेत काम वाटप समितीच्या कामांची यादी रद्द करण्याची नामुष्की ओढावली होती. आज निविदेतील मनमानी अटींवर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने प्रहार केला असून मनमानी अटी रद्द केल्या नाही तर ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेतील कामकाज पूर्णतः ठप्प झाल्याचे चित्र आहे. बांधकाम विभाग कोणाच्या आदेशाने नियमांमध्ये फेरफार करत आहे अशी विचारणा आता सर्वत्र होत आहे. विशिष्ट कंत्राटदारांना कामे मिळावी या उद्देशाने अटी व शर्ती टाकून स्थानिक कंत्राटदारांना निविदा प्रक्रियेतून बाद करण्याचा उद्योग जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाने सुरू केला आहे. या सर्व उद्योगामागे कोण अशी विचारणा आता होत आहे. अकोला जिल्हा परिषद कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ देशमुख, सचिव गोपाल गावंडे यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता इंगडे यांना जाचक अटी रद्द करण्याचे निवेदन दिले. या निवेदनातून सर्वसामान्य कंत्राटदाराला निविदा प्रक्रियेत भाग घेता येईल अशी मागणी करण्यात आली. जर निविदा प्रक्रियेत जाचक अटी रद्द केल्या नाहीत तर ठिय्या आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. 2016 मध्ये रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक अटींचा समावेश टेंडर भरण्यासाठी करण्यात आल्याची गंभीर बाब यावेळी उघड झाली आहे. नुकतीच झालेल्या काम वाटप सभेत जे अनियमितता झालेली आहे त्या संदर्भात आम्ही जे निवेदन दिलं त्यावर प्रशासनाने काय केलं याकरिता आम्ही आज या ठिकाणी आलो होतो. त्या संदर्भात कार्यकारी अभियंता यांच्यासोबत आमची चर्चा झालेली आहे. त्याच्यावर नियमानुसार जर का केलं नाही तर इथं आम्ही ठिय्या आंदोलन देणार आहे आणि कोणताही कॉन्ट्रॅक्टर इथून उठणार नाही अशा पद्धतीचं आम्ही कार्यकारी अभियंता यांना सूचित केलेलं आहे. त्यासोबतच सध्या जे निविदा सूचना लागलेली आहे निविदा सूचना त्यात नोंदणीकरिता असणाऱ्या शासन निर्णयाचा आधार घेत ते शासन निर्णय निविदा प्रक्रियेला वापरले आणि मोजक्या कंत्राटदारांना कामं मिळाले पाहिजे याकरिता इथे जे मिलीभगत चालू आहे त्याचा विरोध करण्यासाठी आणि त्या संदर्भात सविस्तर निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. त्या संदर्भात आमची कार्यकारी अभियंता यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. अकोला महापालिकेची स्थापना अमावस्येला झाली, त्यामुळे महापौर पदावर विराजमान राहणारा जिंकत नाही याला केवळ अपवाद सुमनताई गावंडे यांचा होता. सुमनताई पुन्हा जिंकल्या पण इतरांचे मात्र पारडे जड झाले नाही. अकोला महापालिकेची आरक्षण सोडत आज निघाली. महापालिकेची स्थापना अमावस्येला झाल्याने महापौर पदावर बसलेला पुन्हा जिंकतच नाही अशी चर्चा आज होती. अश्विनी हातवळणे, उज्ज्वला देशमुख, सुरेश पाटील, मदन भरगड, ज्योत्स्ना गवई यांना पराभवाचा सामना करावा लागला. याला केवळ अपवाद सुमनताई गावंडे यांचा होता. या लिस्टमध्ये आता कोण सहभागी होते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. विजय अग्रवाल हे विधानसभा निवडणूक पराभूत झाले
पण महापालिका निवडणूक प्रभारी असलेले विजय अग्रवाल पुन्हा एकदा या मतदारसंधी देतात काय हे पाहण्यासारखे असेल. अर्चना मसने यांना यंदा पुन्हा तिकीट मिळेल काय अशी विचारणा होत आहे. भाजप शहर अध्यक्ष स्वतः लढतात की अर्चना मसने यांनाच संधी देतात याकडे लक्ष असेल. आज घोषित आरक्षणानंतर आमदारकीसाठी उभे राहणारे हरीश आलिमचंदानी यांना नवा मतदारसंघ शोधावा लागणार आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. PCPNDTची केवळ बैठक होत असून त्यावर ठोस कारवाई मात्र होताना दिसत नाही. गर्भलिंग निदान विरोधात कुठलीही मोठी कारवाई अकोल्यात होत नसल्याने सोनोग्राफी केंद्राचे फावड असल्याची ओरड आहे. त्याचबरोबर जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून वारंवार डॉक्टर आरती कुलवाल यांची सारखी अकोल्यात बदली कशी होते अशी विचारणा आरोग्य यंत्रणेत होत आहे. जन्माची नोंद वेळेत होणे आवश्यक असते. 1 वर्षाहून अधिक उशिराने जन्माची नोंदणी ठोस पुराव्यासह तसेच उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्या मान्यतेखेरीज होता कामा नये असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले. PCNDT कायदा, एड्स प्रतिबंधक कार्यक्रम, तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायदा, कुष्ठरोग निवारण कार्यक्रम, जन्ममृत्यू नोंदणी अधिनियम 1969 कायदा आदी विविध विषयांचा आढावा बैठकांद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. जन्ममृत्यूच्या नोंदणी अधिनियमानुसार व्हाव्यात, नियमांची कदापि पायमल्ली होता कामा नये असे निर्देश त्यांनी दिले. केवळ बैठकांवर बैठका होऊन ठोस कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. जिल्ह्याचे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर दर 1000 पुरुषांमागे 922 स्त्रिया असे आहे. जिल्ह्यात 192 सोनोग्राफी केंद्रे आहेत. त्यांच्यापैकी कितींची आकस्मिक तपासणी झाली याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे. लिंगनिदान चाचणी, भ्रूणहत्या आदी गैरप्रकार घडू नयेत म्हणून अचानक तपासण्यात सातत्य व कायद्याची काटेकोर कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी मीना यांनी दिले असून याचे पालन होते की नाही याची तपासणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. MIDC परिसरात युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. जखमी युवकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना नेमकी कशातून घडली याचा शोध पोलीस घेत आहेत. अकोला शहरातील MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत युवकावर पाईपने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार MIDC क्रमांक 4 परिसरात खदान चौकातील मुलांनी चौकातील 28 वर्षीय मोहम्मद परवेज मोहम्मद फारूक यांच्यावर पाईपने हल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. या हल्ल्यात परवेजच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांच्या डोक्याच्या आणि चेहऱ्याच्या हाडांना फ्रॅक्चर झाले आहे. सध्या जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच MIDC पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. हल्ल्यामागील कारण काय होते याचा शोध पोलीस घेत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे 6 महिन्यांपूर्वी घडलेल्या दरोड्याच्या गंभीर गुन्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वीरित्या उलगडा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 मुख्य आरोपींना अटक केली आहे. फिर्यादी सुनील जाधव यांच्या तक्रारीवरून या दरोड्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हा तपास अत्यंत गुप्ततेने आणि कुशलतेने केला. या चौकशीत त्यांना हनुमान सुभाष धनवे, तुषार उर्फ विठ्ठल बाळू भांगे, जगदीश गणेश पवार यांचा सहभाग आढळला. पोलिसांनी नांदेड आणि वडद येथे छापे टाकून आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून दरोड्याच्या गुन्ह्यातील 2,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरोड्यासाठी वापरलेली स्विफ्ट डिझायर कार तसेच एक कॅमेरा आणि काही शस्त्रे पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही मोठी कारवाई करून परिसरातील गुन्हेगारीला मोठा पायबंद घातला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यवतमाळमध्ये मोठा राजकीय धक्का बसला आहे. यवतमाळ नगर परिषदेच्या माजी नगरसेविका आणि आरोग्य सभापती अरुणा दिगंबर गावंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या यवतमाळ नगर परिषदेच्या माजी नगरसेविका व आरोग्य सभापती अरुणा दिगंबर गावंडे यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. पालकमंत्री संजय राठोड, हरिहर लिंगणवार, श्रीधर मोहोड, पराग पिंपळे, बाळासाहेब दौतलकार, संजय हातगावकर, सुरेश चिंचोडकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. गावंडे यांच्या प्रवेशामुळे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नगर परिषदेत त्यांच्या चांगल्या संपर्क जाळ्यामुळे आणि वडगाव परिसरातील मजबूत पकडीमुळे शिंदे गटाच्या शिवसेनेची ताकद आता अधिक वाढली असल्याचे मानले जात आहे.
राज्यात नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून यानंतर जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीचा धुरळा उडणार आहे। या सर्व निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आता उमेदवारांनी प्रचाराचे पारंपरिक मार्ग सोडून सोशल मीडियावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे। मतदारापर्यंत कमी वेळेत आणि थेट पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग बनला आहे। यापूर्वी उमेदवाराला प्रचारासाठी घरोघरी संपर्क, मोठ्या सभा, पोस्टर आणि प्रचार वाहनांवर अधिक अवलंबून राहावे लागत होते। आता फेसबुक, व्हॉट्सॲप, यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उमेदवार थेट आणि जलद गतीने मतदारांशी जोडले जात आहेत। डिजिटल युगात प्रचाराची दिशा पूर्णपणे बदलली आहे। सोशल मीडियामुळे प्रचार अधिक प्रभावी, कमी खर्चिक आणि जलद गतीचा झाला आहे। सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या तरुण मतदारांची संख्या मोठी असल्यामुळे त्यांना प्रभावित करण्यासाठी डिजिटल रणनीती आता निवडणूक प्रचाराचा एक अनिवार्य भाग बनली आहे। राजकीय पक्षांनी सोशल मीडिया हाताळण्यासाठी आता विशेष टीम्सची नियुक्ती केली आहे। सध्याच्या राजकीय वातावरणातून हे स्पष्ट होते की जो उमेदवार सोशल मीडियावर मजबूत असेल तोच प्रचारात प्रभावीपणे पुढे राहील। या सर्व सोशल मीडिया प्रचारात आरआरसी सोबत अनेकांनी टायअप केले आहे। यावर्षी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात सीसीआयने कापूस खरेदीसाठी प्रति हेक्टर मर्यादा कमी केली आहे। ही मर्यादा वाढवण्यासाठी खासदार अनुप धोत्रे पुढाकार घेतील काय अशी विचारणा शेतकरी करीत आहेत। सध्या सीसीआय प्रति हेक्टर केवळ 13 ते 15 क्विंटल पर्यंतच कापसाची खरेदी करत आहे। या मर्यादेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा उरलेला कापूस खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकण्याची वेळ आली आहे। सीसीआयच्या या अटीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे। खुल्या बाजारात कापसाच्या किमती घसरल्यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने त्यांच्या कापसाला हमीभाव मिळवण्यासाठी सीसीआय केंद्रावर पोहोचतात। मात्र यंदा सीसीआयने खरेदीची प्रति हेक्टर मर्यादा कमी केल्याने शेतकऱ्यांपुढे नवीन समस्या उभी राहिली आहे। यापूर्वी प्रति हेक्टर खरेदीची मर्यादा सुमारे 18 क्विंटल पर्यंत होती, ज्यामुळे जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या संपूर्ण कापसासाठी हमीभाव मिळत होता। यंदा सीसीआयने राज्यातील प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये ही मर्यादा प्रति हेक्टर केवळ 13 ते 15 क्विंटल पर्यंत लागू केली आहे। ही मर्यादा वाढवण्यासाठी खासदार अनुप धोत्रे पुढाकार घेतील काय ही विचारणा शेतकरी करत आहेत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। महापालिकेचे आरक्षण झाले घोषित, इच्छुकांची तयारी सुरू। पराभवास कारणीभूत ठरणाऱ्या महापौर पदावर कोण करेल दावा? अकोलेकरांनी बनावट मेसेज पासून सावध राहण्याची गरज। महिलेची 1 लाखांची फसवणूक आली समोर। मतदार जागृतीच्या कार्यक्रमासाठी आरआरसी नेटवर्क सज्ज। नगर परिषदेच्या रणधुमाडीत गुरुवारपासून आरआरसीचा रणसंग्राम। जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागावर कोणत्या एलियनचा ताबा? कॉन्ट्रॅक्टर रजिस्ट्रेशनच्या अटींचा टेंडरमध्ये समावेश। संघटना झाली आक्रमक। शेतकऱ्यांना सीसीआयचा जाच। कापूस उत्पादकांसाठी खासदार अनुप धोत्रे घेतील काय पुढाकार? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज। 2,40,000 दर्शकांनी आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरआरसीच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आरआरसीचे हे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा आरआरसी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।